नमस्कार, रवीना राठोड चॅनलवरती आज तुमचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपल्याला 34 साइज प्रिन्स कट पाहायचं आहे, पेपर कटिंग। तर त्याची मापे बघूयात आपण। 34चा चौथा भाग केल्यानंतर 8.5 प्लस 2 इंच केलंय मी 10.5। तर आपली उंची आहे 13.5 प्लस 1.5 इंच केलाय 15। पुढचा गळा आहे 5.5 इंच, मागचा गळा आहे 10 इंच, कंबर आहे आपली 31, भाईची लांबी आहे 4 इंच, दंडघेर आहे 6 आणि शोल्डर आहे आपला 3 आणि मुंडाचा भाग आहे 6। तर आपण हे मापे पेपरवर टाकून पाहूयात। तर मी पुढचा गळा 2.5 इंचावरती मार्किंग करून घेतलेला आहे। त्यानंतर पुढे 3 इंचावरती पुढच्या गळ्याचा माप आहे 5.5 इंचावरती आपण घेतले, त्याची रुंदी मी 2.25 इंच ठेवलाय। मुंडा आहे आपला 6 आणि छातीचा चौथा भाग 8.5 इंच, त्याच्यात प्लस 2 इंच करून त्याच्यावर मार्किंग करून घेतलंय। पाठीमागच्या भागाला 1.5 इंचावरती मार्किंग केलंय, पुढच्या भागाला 1 इंचावरती। आता आखून घेऊयात। तर बघा मी आखून घेतलेला आहे। आता प्रिन्स कट पेपरची उंची आणि ब्लाऊजची उंची आहे आपली 15 इंच। 15 इंचावरती मार्किंग करून घेऊ, रेष ओढून घेऊ। तर मी रेष ओढून घेतलेला आहे। तर पुढच्या पार्टला प्रिन्स कट साठी आपल्याला मुंड्याच्या भागाकडून 1 इंच वाढवून घेऊया आणि खालनं 2 इंच वाढवून आता वरनं आपल्याला 9.5 इंचावरती मार्किंग करायची आहे प्रिन्स कट साठी आणि त्याची रुंदी पाहायची आहे 2.25 इंच। इथे रेष ओढून घेऊया आणि इथनं 3.5 इंच घेऊ, पुढे 2 इंच, वरती 2 इंच, रेष ओढून घेऊ 2 इंचावरती। इथे 4 इंच, 3.5 इंचावरून तिथे 4 इंचावरती मार्किंग करून घेऊया। तर रेष ओढून घेऊ, आता आखून घेऊ प्रिन्स कट। तुम्ही बघू शकता मी आखून घेते। तर बघू शकता मी आखून घेतलेला आहे।
तर आता कटिंग करून घेऊया. तर माझा पुढचा पार्ट तयार झालेला आहे. तर मुंड्याचा पुढचा भाग कट करून घेते. तर पुढचा गळा कट करू. तुम्ही बघू शकता प्रिन्स कट पुढचा पार्ट तयार झाला. आता मागचा पार्ट तयार करून घेऊया. तर मागच्या पार्टला 1 इंच आणि इकडनं 2 इंच वाढवलं होतं, ते कट करून घेऊ. कटिंग झालेली आहे. आता पुढचा गळा पाठीमागचा गळा तयार करू. तर पाठीमागचा गळा आहे आपला 10 इंच. मी रुंदी घेते त्याची 3 इंच. मला मोठा गळा पाहिजे त्याच्यामुळे मी रुंदी वाढून घेतलेली आहे. आता रेष ओढून घेऊया.
तर मला बॉटनेक मध्ये पाहिजे गळा, मी कट करून घेते. तर आपली रुंदी वाढवून आपल्याला हवा तसा गळ्याचा आकार आखून घेता येतो. आता इथं खाली 3.5 इंचावरती मार्किंग करून टक्स द्यायचंय. दोन्ही बाजूला पाव इंचावरती, वरती 4 इंचावर टक्स घ्यायचाय. तर हा पाठीमागचा पार्ट तयार झालेला आहे.